बदलापूर शहरामध्ये मोठे मोठे खड्डे झालेले आहे आणि कुठेतरी नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय। मात्र बदलापूर शहरातील अनेक नागरिकांना याचा त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता या बदलापूरच्या खड्ड्यांमध्ये सध्या बोटी ज्या आहेत त्या चालवल्या जात आहेत। आपण जर बघत असाल तर खूप पाणी जे आहे ते बदलापूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खड्ड्यांमध्ये साचलेलं आपल्याला बोट पण बुडाली आहे। बोटही बुडतायत आता सध्या। तर बोटी गेल्या, तुमच्या बोटी पण पळून गेल्या तिकडे। आपल्या बदलापूरच्या बोटी पण बुडायला लागल्या आपल्या। जय महाराष्ट्र सर्वांना। आज बदलापूरची नगरपालिका निघाली कोटी, त्यांच्या खड्ड्यात फिरत्यात बोटी, अशी अवस्था झाली। नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं, कारण की या खड्ड्यांमध्ये मोठ्या गाड्या जातात त्यांना त्रास नाही, पण रिक्षावाल्यांना वगैरे याचा त्रास होत आहे। नक्कीच दादा, काय सांगाल आज तर तुम्ही जहाज चालवता याच्यामध्ये काय सांगाल? हे आमच्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा स्वच्छ कारभार आहे आणि या उड्डाणपुलाला सुद्धा हे फाउंडेशन लावून आज मी जवळपास 2016 पासून कंटिन्यू लाईव्ह करतोय आणि त्याला फक्त फाउंडेशन लावायचं काम करत। एखाद्या लग्नामध्ये कसं त्यांना नवरीला नटवतात तसे या उड्डाणपुलाला नटवतात आणि प्रत्येक ठेकेदार आता बीएमडब्ल्यू घेऊन फिरतात, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि ठेकेदार कोण? तिथेच नगरसेवक। आणि मला एकच म्हणणं आहे, नगरपालिका एवढी भ्रष्ट आहे ना का त्यांच्यासाठी मी काही बोललो ते निर्लज्जता कळस आहे। आता त्याची शिवसाहेब मनसेच्या शिष्टमंडळाला असे म्हणले का जोरात पाऊस पडला म्हणून खड्डे पडतात। हा कुठलं तंत्र? म्हणजे त्यांचा विचार कुठून चाललेला आहे मला काहीच कळत नाही। आणि माझ्या मते तीन जणांना मला टार्गेशन करायचे। माननीय कपिल दादा मामा, आमचे बाळ्या मामा खासदार, माननीय किसनजी कत्रे साहेब, हे लोक बदलापूरला विसरलेत का? बाळ्या मामा तर फक्त निव्वळ इलेक्शन साठी येतो बदलापूरला आणि इलेक्शन झाल्यानंतर बाळ्या मामाला माहितच नाही खासदार कोण आहे। आणि आपले आमदार साहेब, त्यांची गाडी कमीत कमी नाही गेली तर 30-35 लाखाची गाडी, त्यांना या खड्ड्यांचा त्रास समजणार नाही। टोटल फक्त रिक्षावाल्यांना, स्कूलला जाणाऱ्या मुलांना यांना हा त्रास आहे। बाकीचं मला एकच म्हणायचं, ही खरंच नगरपालिका खूप भ्रष्ट आहे, काही काम करायची लायकी नाही। फक्त आता विनायक आपले आज मी बोलल्यानंतर आहे ना 4 दिवसात परत काम करतील, आम्हाला पाण्या पुसण्याचं काम करायला काम करतील, परत तिला फाउंडेशन लावतील। आणि खरंच म्हणजे आमचे सचिनदादा बोलले नगरपालिका निघाली खोटी आणि आमच्या खोटी बुडतात खोटी, हे खड्डे आहेत। मला आज फक्त मी बाईट देतोय, याच्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी आंदोलन करीन, तर मी या खड्ड्यात बसीन आणि जोपर्यंत सीओ साहेब इथे येऊन बोलत नाही हे खड्डे मी किती दिवसात पूर्ण भरणार किंवा काय करणार? वेळ न आली पाहिजे। आणि आम्हाला सामान्य लोकांना जो त्रास होत आहे ते त्यांना दिसत नाही का? मला वाटतं दिसत असेल तरी मग गप्प का बसते ती सगळी जण? तुम्ही फक्त वरवरच्या करणार, सुशोभीकरण करणार आणि जे गरजा मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही, चुकीचं आहे ना। लक्ष द्या सगळ्यांनी, नाही तर मोठी फिरायची वेळ नाही आम्हाला। आणि याच्या पुढे तर मी एकच सांगेन का एक हाती सत्ता आहे बीजेपीची आणि हा वार्ड पण पडतोय आपल्या आरोग्यमंत्री नगरसेवक यांचा, किरण भोईर यांचा। मी त्यांना डायरेक्टली नाव देतोय, दादा तू 5,000ची फाईन लावतो ना, त्याची आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला किती हजारची फाईन लावायची ते पण आम्हाला सांग। हा तुझा वार्ड आहे, तुला नसेल जमत तर आम्ही सांग, आम्ही कॉन्ट्रॅक्टर शोधून काढतो आणि मग त्याला काय खड्ड्यात कसे उभे करायचे ते आम्ही करू शकतो। कशाचा फाईन लागतोय 5,000चा? प्लॅस्टिकच्या पिशवीला 5,000चा फाईन लावतात गरीब सामान्य दुकानाला जाऊन। तर मग हा रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरला का ना फाईन लागली गेली? हा प्रश्न माझा किरण दादा भोईरानं, कारण तुमच्या वॉर्डामध्ये मी उभा आहे आणि तुमचाच वॉर्ड मी स्वच्छ नाहीये। तुम्हाला आम्ही बोलवलंय का? नाही, आम्हाला जनतेचे मला भरपूर फोन असतात। मी एक स्वतः रिक्षावाला आहे आणि मी तुम्हाला उलट फोन करून सांगितलं तुम्ही या आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद। तुमच्यावर कुठला दबाव आणलाय का आम्ही बोलण्यासाठी? अजिबात नाही, काय सरपंच आहे, लोकांचा विचार करून आम्ही तिथं थांबलो। तुम्हाला आपल्या बदलापूरनी प्रेशराईज केलंय का तुम्ही यांचं नाव घेऊन बोला असं तुम्हाला कोण बोलतंय का? नाही ना। सदैव जनसेवेसाठी तुमचा देखील सहभाग असतो आणि तुमचा जो कार्य आहे ना म्हणून आम्ही नीतसाठी आम्ही तुम्हाला काही आवाज दिला, आम्ही झाला नाही, तुम्ही थांबले ना आमच्यासाठी, आम्हाला तेच पाहिजे असतो। कारण बाकी भ्रष्ट पत्रकारांसारखे तर तुम्ही नाहीयेत, तर मी बघतो जवळून तुम्हाला ज्या पण टायमाला विषय गंभीर असतो तिथे तुम्ही खंबीर असता। आता मला एक सांगा की तुम्ही बोलतायत, पण तुम्ही बोलल्याच्या नंतर जर तुम्हाला कोणी बोललं की तुम्ही आमची बदनामी करतायत तर तुम्ही काय करणार? आता समाज कार्य करताना जर तुम्हाला जर प्रश्न मूलभूत गोष्टी दिसत नसतील आणि त्या जर बोलल्या ते जर बदनामी असेल ना तर सचिन दिलेचा नंबर आहे सगळीकडे, मला फोन करा, काय ती बदनामी असं दाखवून देऊ आम्ही। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका जोपर्यंत हा रस्ता क्लिअर होणार नाही ना, येत्या 10 दिवसाच्या आत
तर मी इथेच बसणार आणि मी चक्का जाम करणार. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. अशी वेळ येऊन देऊ नका, लवकरात लवकर करा कारवाई. मला वाटतं तुमच्या होड्या पण बुडून गेले. बोलले ना बिचाऱ्या. एवढ्या मोठ्या म्हणजे किती मोठे गड्ड्यात विचार करा. इथे बाजूला आदर्श शाळा, आदर्श कॉलेज आहे. लहान लहान मुलं जातात स्कूटीवर घेऊन जातात लोकं आणि जाताना. त्या लेडीज असतात स्कूटीवर घेऊन जाणार. अचानक ब्रेक दाबला गेला तर काही होऊ शकतो, कुठली घटना काही होऊ शकते. सामान्य लोकांचा विचार करावा, राग मानू नका नगरपालिकेने. कृपया याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे का बाबा आमच्या विरोधात कोणीतरी बोलतंय आणि इगो हटणं होऊन देतो. मी मनापासून काम करा, माझी इच्छा आहे. बाकी सर्व आम्ही इथलीच येतो, स्थानिक आहे. तुम्हाला काय विनाकारण बोलू आलं? आणि सीओ साहेब जरा लक्ष द्या. तुमच्याकडे ही 20-25 लाखाची गाडी नगरपालिकेची. तुम्हाला या खड्ड्यांचा काहीच तुम्हाला कळणार नाही. नाही त्या किरण भैरव दादाला कळणार, ना आपले रुचिताताई आहेत त्यांना कळणार, ना दामलेताई आहेत त्यांना कळणार. कारण त्यांच्याकडे लाख लाख रुपयाच्या गाड्या आहेत, आमच्याकडे नाही हो. आम्ही 1.5-2 लाखाची रिक्षा घेऊन जातो. आम्हाला काय त्रास आहे. आणि बदलापूरमध्ये जवळपास 5-6 हजार रिक्षा चालतात. आम्ही हात जोडून विनंती करतो का त्या रिक्षावाल्यांचा जरी विचार करा तुम्ही. बाकी कोणाचा विचार नाही केला तर चालेल, रिक्षावाल्यांचा करा. कारण ही तुमचे मतदार आहेत आणि मग तुम्हाला उतरती का लागायला जास्त टाइम लागणार नाही. सामान्य लोकांचा विचार- बदलापूरकरांमधून एक प्रश्न येतोय की जे काही नगरसेवक आहे, लोकप्रतिनिधी आहे, नगरपालिकेतले जे लोक आहेत, त्यांना तुम्ही 1 हप्ता रिक्षाने प्रवास करायला सांगा. काय करणार? मी त्यांना नाही संघर्ष करायचा आहे. ते संघर्ष कधी करणार? इलेक्शनच्या दिवशी 10-15 दिवस, 1 महिना. त्याच्यानंतर जनता काय करते त्यांना घेणं देणं नाही. आज पण सांगतो, आज जर आम्ही रोज पेटून उठलो ना, त्यांचे एक प्रश्न घेतले ना, आम्ही झोपण्या लागणार त्यांना. पण मी काय बोलतो, तुम्ही स्वतः बघायला पाहिजे ना जनसामान्य लोकांची कामं. मी तर सगळ्या नगरसेवकांना एक आव्हानच करतो डायरेक्ट थेट. माझी स्वतःही मी रिक्षा चालक आहे, माझी स्वतःही रिक्षा आहे. मला कधीही रात्री 12 वाजताही फोन करा, मी तुम्हाला रिक्षातून अख्खा बदलावर फिरीन. कारण सकाळी तुम्हाला लाज वाटेल, कारण तुम्ही पैसे वाटून निवडून आलेले आहेत. तुम्ही जर काम करून निवडून आले असते ना, आज तुम्ही हे काम करायला पुढे आले असते. एवढे हाल होऊन नसते दिले. आणि मी जे सामान्य नागरिक जे पैसे रिक्षावाल्यांचा प्रश्न, हे बघा रिक्षावाले काय बोलतो दादा? एवढे वैतागलो खड्ड्यांसाठी. आता ना संध्याकाळच्या वेळेला एवढा प्रॉब्लेम होतो रात्रीला की खड्ड्यात गाडी आपटते आणि डोकं आमचं त्या काचावर आपटतं. अशापेक्षा आणि हेच काय तिथे सांगतो मला मी, शुभम हॉटेल तिथे पण किती मोठा खड्डा, एवढा मोठा खड्डा की डायरेक्ट गाडी खाली खड्ड्यात जाते. आमचा टायर पूर्ण डुबतो पाण्यात. दादा, तुमच्या गाडीमध्ये कधी एखादी गरोदर महिला बसली तर तुम्ही तिला कशा पद्धतीने एवढं हळू घेऊन जायला लागतं ना मॅडम. अशी गाडी अशी माणूस चालत जाईल पुढे, एवढं हळू जावं लागतं आम्हाला. आणि आम्हाला पण समजतं ना, आम्हाला पण बायका आहेत, आम्हाला पण मुलं बाळ आहेत. प्रत्येकाचा विचार आपण केला तर पुढे जाणार आहे. आणि कसले प्रशासन काय माहित काय लक्ष देत नाही. आता त्यांच्या नगरपालिकेचे जुनी नगरपालिकेत समोर काम चालू आहे, बरोबर. हे इथं काम होत नाही त्यांचं. काय लक्ष देत नाही, दिवस रात्र लक्ष देत नाहीत माणसं. तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवतात? मी 20 वर्ष झालं आता. 20 वर्षामध्ये कधी एखादा नगरसेवक, एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या रिक्षात बसलाय का? हा बसलाय ना. मग त्यांना कधी अशी ते समस्या? काय ते बोलतात आमचं काम झालं, तेवढं 5 वर्षापुरतं फक्त जवळ करतात. त्याच्यानंतर तू तुझा मी माझा असं आहे. या आजच्या घडी आहेत आणि कोण कोणाचं नाही. पण प्रत्येकाने जर बोललं ना तर होणार आहे. 1 दिवस 2 दिवस बोलून नाही उपयोग होत आहे. रोजच्या रोज बोललं पाहिजे. धन्यवाद. आपण बघतोय तरुण जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरत आहेत. मनसेचे किरण भगत सर आणि त्याचबरोबर बजरंग दलाचे सचिन सर जे आहेत ते आता सध्या आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि आंदोलनाचा देखील इशारा दिला. आणि आंदोलन असं तसं नसून आम्ही खड्ड्यात बसून आंदोलन करू आणि जोपर्यंत ही समस्या सुटणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया नक्की सांगा. काय आव्हान कराल शेवटचं बदलापूरकरांना? सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजय. बदलापूर एक सांस्कृतिक नगरी आहे. त्याच्यामध्ये जे कार्य करणारे आपले जे प्रशासक आहेत किंवा नगरसेवक आहेत यांनी स्वतः जनतेचे विचार बघितले पाहिजे, जनतेची कामं बघितली पाहिजे, ग्राउंड लेवलला काय त्यांना त्रास होते ते बघितलं पाहिजे. यांच्या फायली जर बघितल्या, कामं कोणती करायचे, ते गार्डन करायचे, लाईट लावायचे, अरे सुशोभीकरण करा, गरज आहे. पण पहिले ग्राउंड लेवलचे जे महत्वाचे प्रश्न ते पण बघा. कसं होतं माहितीये का, आता त्यांची कामं मी बघितली इलेक्शनच्या 10-15 दिवस धावपळ बघितली. प्रत्येकाच्या घरी जाणार, नमस्कार नमस्कार, अरे पण नंतर पण जा ना, काय प्रश्न ते पण बघा ना. अरे ते नाही बघणार आणि आम्हाला बोलतात आमच्या बातम्या. अरे काय ग्राउंड लेवलचे प्रश्न बघा, बोलायची वेळ नाही पाहिजे. तारीफ करणारा सचिन धुळे असेल, आज बजरंग दलचा राज्यमंत्री आहे, साधारण माणूस नाही, तरी पण इथे खड्ड्यात बसायची तयारी ठेवली आम्ही जनतेसाठी. आम्हाला इलेक्शनला उभा राहायचंय. गोरगरीब आणि जनतेचा विचार करा. जय शिवराय, जय शंभूराजे. किती टाइम देत आहात नगर मी परिषदेला? फक्त मोजून त्यांना 10 दिवस देणार आहे. कारण का मला माहिती आहे बदलापूरमध्ये तर एक प्रश्नाचं शाळेमध्ये ठेवला, पावसामध्ये काय वितळतो तर सर्व मुलांना 100% पास होतील. ते पहिले सांगते की डांबर वितळतो, बर्फ, साखर, मीठ हे विरघळतच नसतील, पण पहिले डांबर होतो. हा डांबर कुठल्या लॅबमधून आणतो पहिले नगरपालिकेने सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. पाकिस्तान मधून येत नाही ना, असेल कारण प्रत्येक ठिकाणी इथेच नाही
बदलापूरला पश्चिमेला पण तसेच खड्डे पडलेले आहेत आणि मला सर्व नगरसेवकांना विनंती आहे, माझ्याबरोबर एक दिवस तरी रिक्षाने ट्रॅव्हल करावं. बघूया ना, तुम्ही या बसा रिक्षात, तुम्हाला अख्खा बदलापूर फिरवतो. तुम्ही वार्डापुरती नका ना मर्यादित राहू. तुम्ही टॅक्स भरता बोलता का तुम्ही ह्याच वार्डाला टॅक्स भरलाय, अख्ख्या बदलापूरने टॅक्स भरलाय ना. मग प्रत्येक टॅक्स धारकाला तुम्ही तुमची मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करून टाका ना. फक्त रस्ता द्या, लाईट द्या आणि आम्हाला काय पाहिजे, मूलभूत पाणी पाहिजे. बाकी काय, या खड्डे दरवर्षी पडतात, दरवर्षी आम्ही येऊन भरणार. आणि मी स्वतः सांगतोय का मी फक्त 10 दिवसा टायमिंग देऊ. शिवाय साहेब मी तुम्हाला विनंती करतोय, मी स्वतः खड्ड्यात बसणार आहे. तोपर्यंत रस्ता क्लिअर होणार नाही, मी खड्ड्यात उठणार नाही. मग तुम्ही पोलीस प्रशासन लावा माझ्या मागे ना, तर काही लावा, मी उठणार नाही म्हणजे नाही. कारण मी कडवट महाराष्ट्र सैनिक आहे आणि मी महाराष्ट्र सैनिक असल्या कारणाने आम्ही मनसेवाले जे बोलतो ते केल्याशिवाय हटणार नाही. तुम्ही बघत असाल तर मी आजही बसायला बसलोय, पण माझ्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक जाम होईल म्हणून आज बसणार नाही. तुम्हाला 10 दिवसाचं मी टायमिंग दिले आणि वीर दामोदर सावरकर साहेबांचा हा ब्रिज आहे. तुम्ही जे स्वातंत्र्य सैनिकांचे तुम्ही नावं देता, अरे त्या नावाला तरी शोभेल अशी रस्ते द्या ना तुम्ही. आज सत्ता बीजेपीने द्यायला पाहिजे. वन साईड सत्ता आहे बीजेपीची नगरपालिकेमध्ये. तुम्ही बाकी ठिकाणी जोडावं. तुम्ही जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे नावं तुम्ही दिलेले आहेत ना रस्त्यांना, ते रस्ते पहिले क्लिअर करा, मग पुढची गोष्ट पुढे बघूया आपण. नक्कीच, धन्यवाद. आपण बघतो इथे बजरंग दलाचे सचिन सर आणि त्याचबरोबर किरण भगत सर मनसेचे हे दोन्ही आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.